श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः हरिः ओम नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा नमस्ते प्राणेश प्रणतविभवाय वनिमुगाः नमस्वामिन् रामप्रियतम हनुमन् गुरुगुण नमस्तुभ्यं भीमप्रबलतमकृष्णेष्ट भगवन् नमः श्रीमन्मध्वप्रदिश सुदृशन्नो जय जय आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः क्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं श्रये सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशड्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्या नौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वाणं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। चातुर्मास्याच्या महापर्वामध्ये स्वामीजींच्या आदेशानुसार विविध भाषेमध्ये सगळ्यांचे प्रवचन चालू आहेत। पंडितवरेण्यांचे ज्ञानीश्रेष्ठांचे प्रवचन चालू आहेत विविध भाषेमध्ये विविध विषयांवरती। स्वामीजींच्या आदेशानुसार सगळ्यांचे प्रवचन चालू आहेत। त्या प्रवचनांमध्ये मराठी प्रवचन पण चालू आहेत। त्या मराठी प्रवचनांचा जो विषय आहे सध्या श्रीमन महाभारत तात्पर्य निर्णय। आत्तापर्यंत पंडितांनी महाभारत तात्पर्य सांगत आलेले आहेत। त्यात माझा जो विषय आहे महाभारत तात्पर्य निर्णयामधला 10वा अध्याय जो आहे तो माझा विषय आहे। हा जो 10वा अध्याय आहे तो मी माझ्या मतीला माझ्या बुद्धीला माहिती आहे ते मी 2 शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम। अपौरुषेय असलेल्या वेदांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या महाभारत मूल महाभारत साक्षात वेदव्यास महर्षींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे श्रीमन महाभारत, तो जो महाभारत ग्रंथ आहे तो अपुरूप आहे। तो महाभारत ग्रंथ सगळा आपण वाचू शकतो किंवा त्यामध्ये असलेलं जे तत्व आहे ते सगळे तत्व आपण जाणून घेऊ शकतो ह्याची आपल्याला खात्री नाही आणि आपली योग्यताही नाही। ज्ञानीश्रेष्ठांची योग्यता आहे ते त्या महाभारतांचा जो तात्पर्य आहे तत्व जे आहे ते जाणून घेऊ शकतात। पण ह्या कलियुगामध्ये महाभारत तात्पर्य निर्णय म्हणलं, महाभारत जो आहे मूळ त्याचा तात्पर्य त्याचे जे तत्व आहेत सांगितलेले ते जाणून घेणं खूप अवघड आहे। त्यामुळे जो मूल महाभारत आहे जाणून घेणं अवघड आहे। त्यामुळे त्याच्यापासून वंचित होऊ नये कोणीही म्हणून वेदव्यास महर्षींनी साक्षात वायुदेवांचा अवतार असलेल्या मध्वाचार्यांना आज्ञा केली। महाभारत तात्पर्य निर्णय, महाभारत जो आहे त्याचं तात्पर्य जो आहे त्यांचा निर्णय सांगा तुम्ही असं आज्ञा केल्यावर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तोच महाभारत तात्पर्य निर्णय। हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असा ग्रंथ आहे।
ह्या ग्रंथामध्ये सगळ्या महाभारतांचे तात्पर्य आणि त्याचा निर्णय सांगितलेला आहे. ह्या महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथामध्ये वेदव्यास महर्षींनी श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनाच का आज्ञा दिली, तर प्रत्यक्षामध्ये ते होते. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य म्हणजे साक्षात वायुदेवांचा अवतार. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत कार्यसाधकः. रामाच्या अवतारामध्ये हनुमंत म्हणून होते, कृष्णाच्या अवतारामध्ये भीमसेन म्हणून होते, आणि आता श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य म्हणून अवतार घेतला होता. प्रत्यक्षामध्ये त्यांनी बघितलेलं आहे, प्रत्यक्षामध्ये त्यांनी बघितलेलं आहे. त्यांच्याशिवाय ह्या महाभारतांचा तात्पर्य आणि त्याचा निर्णय कोणीही योग्य रीतीने सांगू शकत नाही. आनंदतीर्थांच्या शिवाय हा कोणीही सांगू शकत नाही. महाभारताचा जो तात्पर्य आहे आणि त्यांचे जे निर्णय आहेत ते कोणीही योग्य रीतीने सांगू शकत नाही. म्हणून वेदव्यास महर्षींनी श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांना आज्ञा केली, महाभारतांचा तात्पर्य निर्णय तुम्ही लिहा म्हणून सांगितलं. जर त्यांनी लिहिलं नसलं असतं तर मूल महाभारत जो आहे त्याचा अर्थ आपण तर जाणून घेऊ शकलो नसतो आणि त्याच्यापासून आपण वंचित झालो असतो. त्याच्यापासून आपण वंचित होऊ नये, महाभारतापासून आपण दूर जाऊ नये. त्याचं जे तत्त्व आहे, त्याचे जे तात्पर्य आहे, त्याचे जे निर्णय आहेत, हे सगळे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. म्हणून महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथ जो आहे तो श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी रचना केलेला आहे. आत्तापर्यंत तुम्ही ऐकला असाल, महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये पहिला अध्याय, दुसरा अध्याय इत्यादी समग्र 9 अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे, तत्त्व सांगितलेलं आहेत आणि रामायणाची कथा सांगितलेली आहे 9 अध्यायापर्यंत. हा 10वा अध्याय रामायण आणि महाभारतांच्या मध्य जो आहे तो 10वा अध्याय म्हणजे वेदव्यास महर्षींचा अध्याय. वेदव्यास महर्षींचा प्रादुर्भाव झालेला जो अध्याय आहे तो 10मा अध्याय, 10वा अध्याय. मूल महाभारताचा रचयिता म्हणजे वेदव्यास भगवान, त्यांचा अवतार असलेला हा जो आहे 10वा अध्याय. हा 10वा अध्याय एकदम श्रेष्ठ असा अध्याय आहे. ह्या 10व्या अध्यायाचं पारायण केलं किंवा उपासना केली तर आपल्याला जे काही पाहिजे ते सगळं आपल्याला भेटतं. आपल्याला आरोग्य पाहिजे तर धन्वंतरीची उत्पत्ती झालेली आहे, धन्वंतरी आपल्याला आरोग्य देते. दीर्घायू पाहिजे, अमृत उत्पत्ती झालेली आहे ह्या अध्यायामध्ये. ज्ञान पाहिजे, साक्षात वेदव्यास देवांचा अवतार झालेला आहे. ऐश्वर्य पाहिजे, लक्ष्मी देवीचा अवतार झालेला आहे 10व्या अध्यायामध्ये. दुर्जनांची पीडा जी आहे त्या पीडेपासून परिहार पाहिजे तर ह्या अध्यायामध्ये दैत्यांचा संहार भंग केलेला आहे, त्यामुळे दुर्जनांची पीडा परिहार होते. वेदशास्त्राचं ज्ञान आपल्याला पाहिजे असेल तर वेदव्यास महर्षींनी शाखेचा विवर ह्या अध्यायामध्ये केलेला आहे. त्यामुळे हा अध्याय जो आहे तो अध्याय आपल्याला सगळं काही देतं. आपल्या जीवनामध्ये जे काही पाहिजे ते सगळं ह्या 10व्या अध्यायामधून आपल्याला भेटतं. त्यामुळे ह्या 10व्या अध्यायाचं पारायण करणे किंवा उपासना करणे हे अगदी श्रेष्ठ मानलं जातं. तात्पर्यामध्ये श्रेष्ठ अध्याय म्हणलं तर 10वा अध्याय असंही म्हणलं जातं. ह्या 10व्या अध्यायामध्ये सांगत असताना श्रीमदाचार्य सांगतात, द्वापरेथ युगे प्राप्ते त्वष्टाविंशतिमे पुनः स्वयंभू सर्वशक्राद्याः दुग्धाब्दे स्थिरमाययुः. ह्या 10व्या अध्यायामध्ये सांगत असताना अथ असं सांगितलेलं आहे. अथ म्हणजे मंगळकर.
मंगळ अथ ह्या शब्दाचा अर्थ होतो. मंगळकर असलेला 10वा जो अध्याय आहे त्याचं प्रारंभ करत आहेत. द्वापरेथ युगे प्राप्ते त्वष्टाविंशती मे पुनः 28व्या द्वापर युगामध्ये म्हणून सांगितलेलं आहे. 28व्या अष्टाविंशती मे का म्हणून सांगितलेलं आहे तर वेदव्यास महर्षींचा अवतार जो आहे तो तृतीये पंचमे चैव म्हणून श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तिसऱ्या युगामध्ये, 25व्या युगामध्ये, 5व्या युगामध्ये, 7व्या युगामध्ये, 11व्या युगामध्ये, 25व्या आणि 28व्या युगामध्ये साक्षात वेदव्यास महर्षीच अवतार करतात. साक्षात वेदव्यास महर्षीच तिथे अवतार करतात. इथे अष्टाविंशती म्हणून का सांगायचा उद्देश झाला तर हे 25वा किंवा दुसरा किंवा 11वा युग नाही, किंतु 28वा युग प्रारंभ आहे किंवा 24व्या युग जो आहे, 25वा युग झाल्यावर जो 28वा युग येतो त्या अष्टाविंशती युगे प्राप्त झाल्यावर स्वयंभू सर्वशक्राद्याः स्वयंभू ब्रह्म रुद्र इत्यादी इंद्र इत्यादी देवता जे आहेत ते दुग्धाब्देः तीरमायुः दूध सागर जो आहे भगवंता शेषशाही जिथे आहे तो क्षीरसागर, त्या क्षीरसागराच्या तिकडे येतात. कुठे तर पयोब्धेरुत्तरं तीरम आसाद्य विदर्शवाः तुष्टुः पुंडरीकाक्षमक्षयं पुरुषोत्तमम्. तिथे पयोब्धेः क्षीरसागराच्या उत्तरतीरी ते येऊन सगळे जे देवता आहेत त्या देवता भगवंताला स्तोत्र करतात. तुष्टुः पुंडरीकाक्षम अक्षयं पुरुषोत्तमम. पुरुषोत्तमम म्हणून सांगितल्यामुळे पुरुष सूक्ताने भगवंताला तिथे स्तोत्र करतात सगळ्या देवता, असं इथे सांगितलेलं आहे. नमो नमो नन्यगुणैकधाम्ने समस्त विज्ञान मरीचिमालिने अनाद्य विज्ञान तमो निहंते परामृतानंद पदप्रदायिने म्हणून सगळे देवता जे आहेत भगवंताला स्तोत्र करतात. काय तर अनादि अविज्ञान तमो निहंते, अनादि असलेलं जे अज्ञान आहे, अज्ञानाचा जो तम आहे, अंधकार जो आहे तो नाश करून टाकतो. परामृतानंद पदप्रदायिने, श्रेष्ठ जो आनंद आहे, मोक्षामध्ये जो भेटणारा आनंद आहे, जे मोक्ष आहे ते मोक्षप्रद आपल्याला देणारा जो भगवंत आहे तशा भगवंताला अगण्य गुणैकधामने, गुण एवढे आहेत भगवंतामध्ये ते आपण अगण्य म्हणजे मोजू शकत नाही असे गुण भगवंतामध्ये आहेत. अनंत गुण असलेला जो भगवंत आहे त्याला नमहा नमहा नमस्कार म्हणून सगळे प्रार्थना करतात. प्रार्थना करून भगवंताला विनंती करतात. काय झालेलं आहे, मागं कथा काय झालेली आहे तर सांगतात. मागे पुरा दुर्वास ऋषी जे आहेत, दुर्वास ऋषी जे आहेत ते भगवंताचं निर्माल्य असलेला जो हार आहे तो ऐरावतावर बसलेला जो इंद्र आहे त्या इंद्राला देतात. खालून ऐरावतावर बसलेला आहे म्हणून त्या इंद्राला उद्देशून देण्यासाठी भगवंताचा निर्माल्य जो हार आहे तो हार त्या इंद्राकडे फेकतात. इंद्राकडे फेकल्यावर इंद्र तो स्वीकार करतो. स्वीकार करून ऐरावतावर त्याचा जो हत्ती आहे ऐरावत, त्या ऐरावतावर तो ठेवतो. तो ऐरावत काय करतो तर आपल्या स्वतःच्या पायाखाली ते जे भगवंताचं निर्माल्य आहे ते निर्माल्य तुडवून त्याला ध्वंस करून टाकतो. भगवंताचा जो निर्माल्य आहे दुर्वासांनी दिलेलं त्याचा नाश करून टाकतो. पूर्ण त्याला तुडवून तो पूर्ण खराब करून टाकतो. हे बघून दुर्वासांना राग येतो. हे बघितल्यावर दुर्वासांना राग येतो. तेव्हा दुर्वास जे आहेत ते इंद्राला शाप देतात. तुझ्या ऐश्वर्याने मदोन्मत्त होऊन भगवंताचं निर्माल्य तुझ्या हत्तीच्या ऐरावताच्या पायाखाली तू टाकून तुडवून दिलेलं आहेस. ते जे ऐश्वर्य आहे तू ऐश्वर्य भ्रष्ट हो. तुझं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य नाश होऊन जाऊ दे म्हणून शाप देतात. शाप दिल्यावर दैत्य सगळे येऊन
ऐश्वर्यविहीन असलेल्या इंद्राला पराभव करून त्याचं ऐश्वर्य सगळं हरण करून दैत्य इंद्राला हरवून टाकतात, पराभव करून टाकतात. त्या गोष्टीमुळे ऐश्वर्यविहीन झालेला आहे इंद्र, देवता सगळे ऐश्वर्यविहीन झालेले आहेत. त्यामुळे ते भगवंताकडे येतात आणि वयम त्वां शरणं गतास्मः, आम्ही भगवंता तुला शरण आलेलो आहोत, तुला शरण आलेलो आहोत. त्यामुळे त्वदाज्ञया बलिनस्संदधाना वरात् गिरीशस्य परैरचाल्यं वृंदारका मंदरमेत्य बाहुवीर शेकुः उद्धर्तुमिमे समेताः. तेव्हा भगवंत म्हणतो, ऐश्वर्यविहीन झालेला आहात, आता तुम्ही समुद्रमंथन करा. समुद्रमंथन करून तिथे अमृतोत्पत्ती करा. अमृत उत्पत्ती झाल्यावर, अमृताचं पान झाल्यावर तुम्हाला ऐश्वर्यप्राप्ती होईल म्हणून सांगितल्यावर तेव्हा भगवंता सांगतो, मंदार पर्वत जे आहे ते मंदार पर्वत आणून क्षीरसागरामध्ये, समुद्रामध्ये तुम्ही मंथन करा. मंथन करून तिथे जे प्राप्त होतं अमृत ते तुम्ही स्वीकार करू शकता असं सांगितल्यावर तेव्हा त्वदाज्ञया बलिनस्संदधाना, भगवंताच्या परत हे अमृतमंथन स्वतः देवता एवढेच करत नाहीत, किंतु बलिचक्रवर्ती राजाकडे जातात. बलिचक्रवर्तीकडे जाऊन बलिचक्रवर्तीला सांगतात, असं असं करायचं ठरवलेलं आहे, भगवंताची आज्ञा आहे, त्यामुळे तुम्ही पण सहकार्य करायला पाहिजे असं म्हणल्यावर बलिचक्रवर्ती हो म्हणतो. आणि दैत्य आणि देवता हे दोघं मिळून अमृतमंथन करायचं विचार करतात. तेव्हा अमृतमंथन करायचं म्हणल्यावर आपल्याला पर्वत पाहिजे. त्यासाठी वरात् गिरीशस्य परैरचाल्यं वृंदारका मंदरमेत्य बाहुवीर शेकुः उद्धर्तुमिमे समेताः. तेव्हा मंदर पर्वत जो आहे तो मंदर पर्वत आणण्यासाठी जातात. तेव्हा तो मंदर पर्वत जो आहे एवढा ओझा असतो, एवढी शक्ती असते त्या मंदर पर्वतामध्ये, तर ते हलवूही शकत नाहीत. त्या मंदर पर्वताला देवता आणि दैत्य जे आहेत ते सगळे मिळून त्या मंदर पर्वताला हलवू पण शकत नाहीत. त्या मंदर पर्वताला हलवू पण शकत नाहीत. तेव्हा काय करतात तर भगवंताला परत शरण जातात. तेव्हा भगवंता येतो. येऊन काय करतो तर उत्पाट्य चैकेन करेण मंदरः, तो जो मंदर पर्वत आहे तो एका हाताने वर उचलतो आणि शेषावरती गरुडावरती ठेवतो. म्हणजे मंदर पर्वत देवतांना उचलता आलं नाही तर गरुडदेवांनी कसं उचललं हे, तर तिथे सांगतात गिरीशस्य परैरचाल्यं, रुद्रदेवांचा वर होता त्या मंदर पर्वताला, त्यामुळे इंद्रादी देवता त्या पर्वताला उचलू शकले नाहीत. पण रुद्रदेवांच्या पेक्षा श्रेष्ठ असलेला जो गरुड आहे तो गरुड उच्च असल्यामुळे, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे तो पर्वत उचलू शकतो. तेव्हा भगवंत जो आहे तो एका हाताने त्या मंदर पर्वताला उचलून त्या गरुडावरती ठेवतो. अनंतनामा गरुडस्तदंसके, अनंतनामा, अनंत नावाच्या गरुडावरती ठेवतो. अनंत म्हणजे इथं आपल्याला अनंत पूजा करतो आपण. अनंत पूजा म्हणजे शेषाची पूजा करतो, नागपूजा करतो आपण. पण अनंतनामा गरुडा हा कसं, तर इथे सांगतात नित्य बलत्व हेतुतः यहा अनंत नामा, म्हणजे अनंत म्हणजे त्या गरुडाचं बळ जे होतं ते नित्य बलत्व हेतुतः, अनंत असं बळ त्या गरुडाला होतं, त्यामुळे त्याला अनंत असं नाव होतं. त्यामुळे अनंत शब्दाने शेष एवढाच अर्थ घेता येत नाही, किंतु गरुड ही अर्थ आपण घेऊ शकतो. त्यामुळे त्या गरुडावर भगवंताने उचलून त्यावर ठेवलं आणि घेऊन जायला सांगितलं. घेऊन जात असताना एवढा ओझं असलेलं पर्वत गरुड अत्यंत अनायासेनं तो घेऊन जात होता. आपल्या बाहूवरती ठेवून अनायासेनं घेऊन जात होता. हे बघून पुन्हा परीक्षित, हे देवतांनी बघितलं, दैत्यांनी बघितलं. परत परीक्षा करण्यासाठी ते काय करतात, हे आता गरुड आराम उचलायला आहे म्हणून आपणही उचलू शकतो, तो पर्वत जो आहे तो आपणही उचलू शकतो म्हणून
पर्वत उचलण्याचा परत प्रयत्न करतात. पुन्हा परीक्षाभिरसौ गिरीसुरैः सहा सुरैः उन्नमितस्तदंसतः व्यचूर्णयत्तान् अखिलान् पुनश्च ते त्वदीक्षया पूर्ववदुत्थिताः प्रभो. तेव्हा पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतात, पण पर्वत न उचलता तर येत नाही. त्या पर्वताखाली सगळे विचूर्ण येतं, सगळे पूर्ण चूर्ण होऊन जातात, पूर्ण चूर्ण होऊन जातात पर्वताखाली. त्या पर्वताच्या ओझ्याने एवढं ओझं असतं त्या पर्वताचं, पूर्ण चूर्ण होऊन जातात. तेव्हा परत भगवंता तिथे त्यांच्यावर कृपादृष्टी करतो. आपल्या बघण्याने, फक्त डोळ्यांच्या बघण्याने ते सगळे देवता आणि दैत्य उठून जागे होतात. म्हणजे परमात्माच सगळीकडे करत आहे. देवता हे निमित्ताला आहेत, कारण अमृतमंथनाची आयडिया भगवंताची. मंदर पर्वत उचलला भगवंताने, मंदर पर्वताखाली आलेल्या देवतांना परत वाचवला भगवंताने. हेच नाही तर पुढेही सांगतात, पुनश्च वामेन करेन विश्वरे निधायतम स्कंदत मास्त्वमस्यत. परत आपल्या हाताने तो उचलून गरुडावर ठेवतो आणि अगाः पयोब्धिं सहित सुरासुरैर्मथनाच तेनाब्धी मथाप्य मथनाः. तेव्हा तो पर्वत आणून पयोब्धी क्षीरसागरामध्ये आणून ठेवतो. तेव्हा ठेवल्यावर कद्रूचा जो कद्रुस्तनयोत्र वासुकीर्नेत्र त्वया कश्यपजस्य नागराट. कद्रूचा जो मुलगा आहे वासुकी, नागश्रेष्ठ जो कश्यपज, हा कश्यपांचा मुलगा नाग जो वासुकी आहे, त्या वासुकीला दोरा करतात. वासुकीला मंथन करण्यासाठी जो दोरा पाहिजे होता, दावं म्हणतो आपण, ते दावं वासुकी नावाच्या सापाला करतात. साप जो आहे भगवंताच्या आज्ञेने येऊन तो दावं बनतो. समुद्रमंथनाच्या त्या मंदर पर्वताच्या समुद्रमंथनासाठी दावा जो आहे तो वासुकी बनतो. वासुकी बनून ममंथुरद्भि सहितस्त्वयासुरा सहासुरा दिव्य पयो घृताधिकम. ते जे समुद्र होतं क्षीरसमुद्र, ते क्षीरसमुद्र कसं होतं तर घृताधिकम, त्या समुद्रामध्ये क्षीरपेक्षा घृत जास्त होतं. घृत म्हणजे तूप, म्हणजे तूप 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 होतं सगळी समुद्र. तुपाने मिश्रित असलेलं जे दूध आहे, म्हणजे जास्त तुपाने मिश्रित असलेलं जे दूध आहे, तसा समुद्र, श्रेष्ठ असा समुद्र होता. तेव्हा तशा समुद्रामध्ये ठेवतात. ठेवल्यावर नैच्छंत पुच्छम दितिजा अमंगलम. तेव्हा ठेवल्यावर देवता जे आहेत ते वासुकीचा जो तोंड आहे, चेहरा जो आहे त्याकडे असतात, आणि दैत्य जे असतात ते पुच्छाकडे असतात. तेव्हा परत दैत्य म्हणतात, आम्हाला पुच्छ भाग दिला, हे अमंगळ आहे, आम्ही तोंडाकडे येऊन समुद्रमंथन करू. असं म्हटल्यावर तेव्हा भगवंता परत देवतांना सांगतो, आज्ञा देतो, छोट्या छोट्या गोष्टीला का तुम्ही वाद घालताय? आपल्याला जी वस्तू प्राप्त करायची आहे त्या वस्तूसाठी आपण प्रयत्न करत आहोत, त्यामुळे तुम्ही पुच्छभागाकडे जावा असं देवतांना सांगितल्यावर भगवंताची आज्ञा डोक्यावरती ठेवून ते पुच्छभागी जातात आणि परत मंथन करायला चालू करतात. तेव्हा मंथन चालू करत असताना त्या वासुकीच्या मुखातून जे विष जो बाहेर टाकत होता वासुकी, त्या विषाने हे जे दैत्य आहे ते दैत्य परत मूर्छित गेले. ममंतुरत श्रांताश्च, ते त्यांना खूप श्रम झाला, त्यांना एवढा त्रास झाला की ते परत मंथन करण्याची शक्ती त्यांच्याकडे प्राप्त होत नव्हती. एवढा त्या विषाने त्यांच्यावर बाधा झाली. त्यामुळेच दैत्य जे आहेत त्यांना पुच्छभागी ठेवलं होतं. दैत्यांना सहन करण्याची शक्ती नाही, किंतु देवता जे आहेत त्यांना सहन करण्याची शक्ती होती, म्हणून इकडे ठेवलं होतं चेहराच्या भागी. ते देवतांना दैत्यांना कळालं नाही, त्यांनी अमंगळ म्हणून आले. परत असं श्रम झाल्यावर, त्रास होऊ लागल्यावर परत वापस ते पुच्छभागी गेले, आम्ही तिकडेच योग्य आहोत, आम्ही तिकडूनच मंथन करतो असं सांगितल्यावर तेव्हा मंथन करायला चालू झालं. मंथन करत असताना
तो जो मंदर पर्वत आहे तो समुद्रामध्ये बुडू लागला. मंथन करत असताना तो जो पर्वत आहे मंदर पर्वत तो समुद्रामध्ये बुडू लागला. तेव्हा परत बुडत असताना परत भगवंत येऊन तिथे एक कूर्म रूपाने त्या मंदर पर्वताच्या खाली थांबतो. थांबून पर्वतावर पर्वत जो आहे तो आपल्या पाठीवर ठेवतो. कूर्म रूप आपण धारण करून तो पर्वत जो आहे तो आपल्या पाठीवर ठेवतो. ठेवल्यावर परत कच्छपात मदातो भरः स्वपृष्ठे ही अनन्यधार्य पुरलीला येव, आपल्या केवळ लीला भगवंताची लीला त्या लीलेने धारण करतो. परत उपर्यताश्चात्मने नेत्रगोत्रयोस्त्वया परेणा विशता समेधिता ठेवलं. आता खाली बुडायचं कमी झालं. आता पर्वत वर उडू लागला. पर्वत वर उडू लागला. उडू लागल्यावर काय केला परत भगवंताने सहस्त्र भाव धारण करून त्या पर्वताला घट्ट धरून बसला. पर्वत बुडत होतं म्हणून खाली कूर्मरूपाने थांबला. वर उडू लागला म्हणून सहस्त्र भाव धारण करून त्या पर्वताला धरून बसला भगवंता. म्हणजे प्रत्येकाकडे भगवंतच आहे. बुडलं असलं तर समुद्रमंथन झालं नसतं. त्यामुळे भगवंताच तिथे थांबला. वर उडू लागलं परत भगवंताच तिथे थांबला. म्हणजे हे सगळं भगवंतच करत आहे. हे सगळं जे आहे भगवंताच करत आहे. भगवंत सोडून दुसरं कोणीही करत नाही. परमात्मा करत आहे. तेव्हा करत असताना भगवंता येऊन थांबल्यावर तेव्हा त्यांनी मंथन करायला चालू केलं. जोरात मंथन करायला चालू झालं. तेव्हा शांतेषु तेष्वेक उरुक्रमस्त्वं सुधारसाप्ते मुदितो ह्यमत्नाः तदा जगाद ग्रासी विषम समुत्थितं त्वदाग्नेया वायुरधात करे निजे. तेव्हा समुद्र मंथन करत असताना पहिली जी मंथन केल्यावर बाहेर आलेली वस्तू आहे ती विष. ते विष बाहेर आलं. विष म्हणजे त्या समुद्राची घाण जी होती ती सगळी एकत्र होऊन त्याचं विष तयार झालं होतं. त्या विषाला अभिमानी जो आहे तो कली, त्या विषाचा अभिमानी जो आहे तो कली. कलेस्वरूपम तदतीव दुस्सहम वरात विधातु सकलैश्च दुष्पृहम. अत्यंत भयानक असं विष होतं. कलीचं स्वरूप होतं ते विष. म्हणजे ते त्या विषाला कोणीही पिऊ शकत नाही असं विष होतं. दुष्पृशम करे विमथ्यास्तबलम विधाय ददौस किंचित गिरीशाय वायू. तेव्हा भगवंता वायुदेवांना बोलवतो आणि आज्ञा करतो हे विष तू पान कर. तेव्हा तिथे रुद्रदेव येतात आणि मलाही विष पाहिजे असं म्हणल्यावर वायुदेव काय करतात तर विषाचं एक थेंब हातावरती घेऊन त्या विषाला पूर्ण घासतात. करे विमथ्या स्तबलम विधाय ददौस किंचित गिरीशाय वायू. तेव्हा पूर्ण त्या विषाला घासून त्यामधली जी शक्ती आहे ती शक्ती सगळी बाहेर काढून ते एक थेंब रुद्रदेवाला पान करायला देतात. तेव्हा दिल्यावर सतत पिबन कंठगतेन तेन निपातितो मूर्छित आशुरुद्धः. ते एक थेंब पिल्यामुळे रुद्रदेव तिथे मूर्छा येऊन खाली पडतात. म्हणजे एवढी विषबाधा, त्या विषाची संपूर्ण शक्ती हातामध्ये घासून काढली असतानाही त्या विषाची बाधा रुद्रदेवांना झाली. एवढं कलीचं विष भयानक होतं. कलीचं स्वरूप असलेलं जे विष आहे ते एवढं भयानक होतं. तेव्हा ते करामध्ये मंथन करून घासून त्या रुद्रदेवाला दिल्यावर रुद्रदेव जे आहे ते तिथे मूर्छा येऊन पडतात. मूर्छा येऊन पडल्यावर तेव्हा हरे करस्पर्श बलात् संज्ञा मवापनीलोस्य गलस्तदासीत. तेव्हा भगवंता त्या रुद्रदेवांना करस्पर्श करतो. तेव्हा त्यांना संज्ञा मवाप, तेव्हा त्यांना जाग येते. जाग येऊन बघतो तर काय तर त्यांचा कंठ जो आहे तो एकदम निळा झालेला असतो त्या विषपानाने. म्हणजे एवढे विषाचा बाधा त्या रुद्रदेवांवरती झाली होती, कलीची बाधा. त्यामुळेच रुद्रदेवांना नीलकंठ असं म्हणतात. महाभारताच्या शांतीपर्वामध्ये पार्वतीदेवी विचारल्यावर तुम्ही डोक्यावरती चंद्र का धारण केलेला आहे, गंगेला का धारण केलेला आहे असं प्रश्न विचारल्यावर तेव्हा रुद्रदेव ही कथा सांगतात.
विषपानामुळे माझं डोकं जे आहे एकदम जास्त दुखू लागलं. त्यामुळे मी चंद्र जो आहे तो शांत आहे, त्यामुळे चंद्राला डोक्यावरती ठेवलं. परत गंगादेवी जी आहे अगदी थंड आहे, त्या गंगादेवीला मी डोक्यावरती ठेवलं. म्हणून महाभारताच्या कथेमध्ये सांगत असताना ही कथा येते, तिथे सांगतात रुद्रदेवांना विषाची बाधा झाली होती. तेव्हा ते जे विष आहे ते विष अथत्वदाज्ञां पुरतो निधाय निधाय पात्रे तपनीय रूपे, ते जे विष आहे ते विष एका सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन वायुदेव जे आहेत ते वायुदेव पान करतात भगवंताच्या आज्ञेने. स्वयं त्वनिर्मथ्य बलोपपन्नम पपौस वायुस्तदुदास्य जीर्णम. रुद्रदेवांना ते विष जे आहे ते घासून त्यातली शक्ती काढून दिली तरी त्यांना जीर्ण झालं नाही. पण वायुदेवांनी स्वयं तू अनिर्मथ्य म्हणजे त्या विषाला न घासता, त्याची शक्ती न काढता, त्याचं जेवढं बळ आहे तेवढं बळ विषाचं जे आहे ते सगळं पान करतात. पान केलं तर वायुदेवांना त्या क्षणामध्ये ते जीर्ण होतं. म्हणजे एवढी वायुदेवांची शक्ती आहे. कलीला जो कोणी बाधा देऊ शकतो तर ते वायुदेव. कलींपेक्षा श्रेष्ठ आहे वायुदेव. कलीची जी बाधा आहे ती बाधा वायुदेवांना होऊ शकत नाही. हे विषपानाने आपल्याला कळतं. भगवंताला हे दाखवून द्यायचं होतं की वायुदेवाला कलीची बाधा होत नाही. त्यामुळे विषपान करायला भगवंताने वायुदेवांना लावलं. वायुदेवांनी ते विषपान केलं तरी त्या विषाची बाधा काहीच झालं नाही. त्या क्षणामध्ये त्या वायुदेवांना जीर्ण झालं. तेव्हा अथत्वगाज्ञां पुरतो निधाय निधाय पात्रे तपनीय रूपे. तेव्हा सगळं केलं, सगळं पान केल्यावर वायुदेवांना ते जीर्ण झालं. नंतर काय झालं तर अत्यल्पपानाच्च बभूव शूला शिवश्रेष्ठम करावशिष्टम अभूतकली सर्व जगत सुपूर्णम पित्वा विकारो न बभूव वायू. अभूतकली सर्व जगत सुपूर्णम. सगळ्या जगामध्ये आता कलीची एवढी बाधा आहे, त्या कलीची बाधा पित्वा विकारो न भूवो. वायुदेवांनी ते विष पिलं तर वायुदेवांना काही एक विकार झाला नाही. ते सगळं संपूर्ण जीर्ण करून घेतलं. म्हणून ह्या इथे सांगतात. नंतर शरीरा कुणागाः सवृश्चिकाः श्वापदयातुधानाः यांचा जन्म झाला. नंतर अथत्वयाब्दौ तु विमथ्यमाने सुरा भवत् तामसुरा अवापुः. नंतर मंथन करत असताना कुणागाः नागांचा जन्म झाला, वृश्चिकाचा जन्म झाला, श्वापद यातुधाना यांचा जन्म झाला. नंतर परत मंथन करत असताना तिथे सुरा अभवत. सुरा म्हणजे शरे. शरे म्हणजे आत्ताच्या काळात आपण म्हणतो दारू. त्याचा उत्पन्न झाला. त्याचा उत्पन्न झाला की तामसुरा हा वापुः. ती जी सुरा आहे ती सुरा दैत्यांनी घेतली. म्हणजे इथेच आपल्याला कळतं की दैत्य किती भक्तिहीन होते, त्यांना किती मोह होतं. त्यामुळे ती सुरा आहे ते जे पान करतात ते सगळे दैत्य आहेत. आताच्या काळातही जे सुरा पान करतात ते सगळे दैत्याचे वंशजच आहेत असं समजायचं आपण. त्यामुळे सुरा जी आहे ती सुरा त्या दैत्यांनी घेतली. उच्चैश्रवा नाम तुरंगमोभूत. उच्चैश्रवा नावाचा तुरंगमा झाला. नंतर ऐरावत नावाचा हत्ती तो इंद्राने प्राप्त करून घेतला. अन्येच दिक्पाल गजा बभूवुर तथैवाप्सरसां सहस्रम. नंतर 1000 अप्सरांचा तिथे जन्म झाला. तथा आयुधानी देवतांचे आयुध आभरण जे आहेत ते तिथेच जन्म झाला. नंतर पारिजात वृक्षाची उत्पत्ती झाली. नंतर तथैव साक्षात सुरभी. सुरभी म्हणजे कामधेनू, तिची उत्पत्ती झाली. नंतर चंद्राची उत्पत्ती झाली. नंतर कौस्तुभमणी जी आहे अत्यंत श्रेष्ठ असलेली जी कौस्तुभमणी आहे ती कौस्तुभमणी जी आहे त्या कौस्तुभमणीचा मणीची उत्पत्ती झाली. नंतर अथ इंदिरा लक्ष्मीची उत्पत्ती झाली. यद्यपि लक्ष्मी ही जी आहे ती नित्य आहे, तिची उत्पत्ती नाही, परंतु तिची उत्पत्ती झाली तर सांगतात तत्रा अपरया स्वतन्वा. लक्ष्मीच्या
वेगळ्या रूपामध्ये अवतार झालेला आहे असं सांगतात. ततो भवान दक्षिण बाहुना सुधा कमंडलुम कलशम चापरेण प्रविश्य तस्मान निरगात समुद्रात धन्वंतरीर्नाम हरिन्मणिद्युती. नंतर दक्षिण बाहूमध्ये सुधा कमंडलू म्हणजे उजव्या हातामध्ये सुधा कमंडलू आणि डाव्या हातामध्ये अमृत कलश घेऊन धन्वंतरीची उत्पत्ती तिथे झाली. त्या समुद्रमंथनामध्ये धन्वंतरीची उत्पत्ती झाली. ततो भवद्धस्तगतं दिते सुता सुधाभरं कलशं चापजह्रुः मुक्तं त्वया शक्तिमतापि दैत्यान् सत्यच्युतान् कारयितुं वधाय. धन्वंतरीच्या हातामध्ये डाव्या हातामध्ये जो कलश होता तो कलश घेऊन धन्वंतरीची जी उत्पत्ती झाली ते बघून, त्या कलशाला बघून दैत्य जे आहेत ते दैत्य धन्वंतरीच्या हातामध्ये असलेला जो कलश आहे त्या कलशाचं अपहरण करतात. इथेच आपल्याला अपहरण का करतात तर सत्यच्युतान कारयितुम वधाय, ते सत्यापासून त्यांनी च्युती केली. त्यांचं जे सत्यत्व आहे ते सत्यत्व नाश झालं. सत्यत्व जे आहे त्यांचं सत्यत्व नाश झालं. हे सत्यत्व नाश झाल्यामुळंच ते वधाय कारयितुम, वधाच्या कारण त्यांचं संहाराचे कारण हेच ठरलं. कारण का दोघांनी मिळून अमृतमंथन केलं आहे म्हणल्यावर दोघांनाही अमृत भेटलं पाहिजे. दैत्याने ते अपहरण करून अपहार करून घेतले म्हणजे ती जे सत्यत्व होतं, सत्यवाद जी होती ते तिथे त्यांची नाश होऊन गेली. हीच त्यांच्या वधाची कारण झालं. ते फक्त देवतांसोबत भांडण केले नाही किंतु स्वतःमध्येही ते भांडण करू लागले. मी अमृतपान करतो, मी अमृतपान करतो म्हणून स्वतःमध्येही ते भांडण करू लागले. असे हे दैत्य आहेत. तेव्हा ह्या दैत्यांना मोहन करण्यासाठी, देवतांना अमृतपान करण्यासाठी भगवंताने अत्यंत श्रेष्ठ असं रूप धारण केलं. ते म्हणजे मोहिनी रूप. त्या मोहिनी रूपामध्ये भगवंता देवतांनाच अमृतपान करवतो आणि दैत्यांना अमृतपान करवत नाही. का तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या जाणून घेऊया. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासु हराव्यं विष्णोस्तृप्तिकरः सदा अनेन भावेत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु.